दिल्लीत आज भाजपाची महत्त्वाची बैठक। फडणवीस, बावनकुळे आणि आशिष शेलार राहणार उपस्थित। लोकसभा निकालावर चिंतन आणि आगामी विधानसभा निवडणुकीबाबत मंथन होण्याची शक्यता। फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्याआधी वर्षावर मुख्यमंत्र्यांसोबत खलबतं, तर शिंदे आणि अजितदादांचीही रात्री उशिरा बैठक। विधान परिषद निवडणूक, मराठा ओबीसी आरक्षण वादावर चर्चा झाल्याची माहिती। सांगलीच्या निकालावरून धडा घ्या, कार्यकर्त्यांच्या इच्छेविरोधात एखाद्याला तिकीट देऊ नका। काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा उद्धव ठाकरेंना सल्ला। सगळे सोयरेच्या अंमलबजावणीसाठी जरांगेंचा सरकारला 13 जुलैपर्यंतचा अल्टिमेटम। आम्हाला हलक्यात घ्याल तर सरकारलाही कळेल, मनोज जरांगेंचा पुन्हा सरकारला इशारा। विधान परिषदेतील 12 आमदारांच्या रखडलेल्या नियुक्तीवर आज उच्च न्यायालयात सुनावणी। नियुक्तीला होणाऱ्या विलंबाविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेची याचिका। शिंदे सरकारनं नियुक्ती प्रक्रियेत खोडा घातल्याचा आरोप। शक्तीपीठ महामार्गाविरोधात इंडिया आघाडीचा कोल्हापुरात आज मोर्चा। शाहू महाराजांसह सर्व प्रमुख नेते राहणार उपस्थित, तर शक्तीपीठ महामार्गाला सरकारमधील हसन मुश्रीफ यांचा विरोध। नागपुरात निर्माणाधीन इमारतीचा पाया खचला। पार्किंगमध्ये उभी असलेली कार 40 फूट आत कोसळली। नागपूरच्या रामदास पेठ भागातील घटना। कारमध्ये रील्स बनवणं पडलं महागात। कार दरीत कोसळून तरुणीचा मृत्यू। संभाजीनगरच्या दौलताबादमधील घटना। एअर इंडियाच्या विमानातील जेवणात ब्लेड, प्रवाशाकडून सोशल मीडियावर फोटो शेअर। बंगळुरूहून सॅन फ्रान्सिस्कोकडे जाणाऱ्या विमानातील प्रकार। संत मुक्ताई मातेची पालखी आज पंढरपूरकडे प्रस्थान करणार। 27 दिवसांचा पायी प्रवास करत 14 जुलैला पंढरपूरकडे दाखल होणार। शेकडो दिंड्या मुक्ताई नगरमध्ये दाखल।